बाहेर आतनं फिरलोय सगळ्या ह्याच्यात. गुड मॉर्निंग. मराठी मॉम इन साऊथ इंडिया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात ट्रेनमधून होत आहे. तर पहाटे 3ची ट्रेन होती आणि आता झोप वगैरे झाली, उठून बसलोय. आर्याचे पप्पावरच्या बर्थवर आहेत. आयांश तर माझं इथं चाललंय आता बुक्स दे काढून म्हटलं, म्हणून त्याला मी बुक्स काढून दिले. आर्या पण उठून खाली आली, तिला ड्रॉइंगचं दिलं. ती तिचं ड्रॉइंग करत बसते. आणि आमच्या साईडच्या सीटवरती एक काका होते, म्हणजे त्यांची ट्रिप होती पूर्ण साऊथला जाणारे, ते पण बसलेले गप्पा मारत. तर इथं तिचं ड्रॉइंग चालू आहे आणि मी पण माझ्यासाठी बुक घेऊन आले होते. आणि तिघं चाललेलं आमचं वाचत बसायचं, तो त्याचं खेळत होता. त्यानंतर इथं ते चहा पित होते, तर या तिघा शेजारचा मुलगा आहे तिथे आणि या दोघांची मस्ती चाललेली, म्हणून ते काका त्यांना म्हटले तोंडावर बोट ठेवून बसा. जोपर्यंत ते बोलत नाही तोपर्यंत ते असंच बसलेले, तसं धरून आणलं का एकदम गरीब पोरं कशी असतात तशी दिसायला लागली. तेवढी शांत बसली होती आणि खूप मस्ती चाललेली, गप्पा खेळ असंच चालू होतं. मस्त असा ट्रेनचा प्रवास झाला, कारण पावसाचं वातावरण होतं छान असं. एकतर इतकी गर्दी पण जास्त होती ट्रेनला, प्रमाणाच्या बाहेर गर्दी होती अक्षरशः, पण छान झाला प्रवास. सकाळपासून मी त्यांच्यासोबत खेळून दमलेली. आता पप्पा बसलेत, तर आता पप्पांचं नाण्याचं गेम चालू आहे. मी म्हटलं आता ते तुमचं तुम्ही सांभाळा. आणि पाऊस पण येत होता खूप जास्त, त्यामुळं असं थंडगार वातावरण होतं. आणि दुपारचं तर इतकं ट्रेनमध्ये सुद्धा गरम जास्त होत होतं. आता हे लोक खेळत बसलेली आहेत. आणि जसं महाराष्ट्र सोडलं की आपल्याकडं, मी आता माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की काय दुष्काळ, म्हणजे उन्हाळा प्रमाणाच्या बाहेर कडक ऊन होतं. आणि हे बघा साऊथ चालू झालं की असं एकदम नारळाची सुपारीची झाडं तुम्हाला दिसणार आहेत, एकदम हिरवेगार. आणि आम्ही आता रात्री पोहोचणार होतो, त्यामुळे मी रात्रीच व्हिडिओ बनवलेला होता संध्याकाळचा. तर गावाची सुट्टी संपली आहे आणि आलोय घरी. रात्री आलेलो, त्यामुळं आता थोडंसं काम आहे. तर हे सगळं साफ, एवढं घाण नाही झालं, पण आता हे सगळं साफ करायचं आहे, त्याशिवाय काही काम पण करू वाटत नाही. रात्री आम्ही पोहोचलो होतो, त्यामुळे जाम कंटाळा पण आलेला. डायरेक्ट इडली डोसा आणला, खाल्ला आणि झोपलो. आणि सकाळी माझी आपली ड्युटी चालू झाली. तर मी माझी पूर्ण जेवढी गॅलरीतली झाडं होती ती वरती नेऊन ठेवलेली, पाणी वगैरे कोणतर घालेल म्हणून. नाहीतर इथं ठेवली असती तर जाऊनच गेली असते. इथे बघा माती वगैरे भरपूर आली आहे, त्यामुळे म्हटलं ते सगळं साफ करून घ्यावं. आणि हे एवढं सामान गावाकडून आम्ही घेऊन आलो आहे. आमच्या माईंनी सगळे पापड, अंडी, डाळ, भगर घरची, मुगाची डाळ घरची, आणि ते सगळं भरडून दिलं. त्या कधी सुनांची वाट बघत नाहीत काय करतील म्हणून, सगळं ऑलरेडी त्यांचं तयार असतं. आणि 100भर अंडी आहेत, तेवढं सगळं त्या देत असतात. आणि आमच्या दोघींसाठी पण असतं, त्या ताईंसाठी, माझ्यासाठी पण. तर इथे आज संजोग बंटी आलेली, आर्यांश आलेत म्हणून. तर म्हटलं चला काहीतरी त्यांच्यासाठी खायला बनवावं. तर घरात कोबी वगैरे होतं, शिमला मिरची, गाजर. म्हटलं चला मंचुरियन बनवूया, खूप दिवस झालं बनवलं नाही. तर इथे माझं तीच तयारी चालू आहे. आणि घरातला आवराआवर एवढी चालू होती आठवडाभरनं, म्हणजे सारखं कंटाळा पण येऊन जात होता. आणि मुलं गावाकडं कशी निवांत खेळत होती, त्यामुळे जास्त टेन्शन नव्हतं. ते आजी आजोबा बघून घेत असतात, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि ताईंची मुलं पण होती, श्रेयस, श्लोक, ते चौघं आरामशीर खेळायचे, मस्त वाटत होतं.
मला आता आलं का त्यांचं चालूच झालं, हे खायला बनवून दे, ते दे. आता हे चालूच झालं पूर्ण सुट्टी संपेपर्यंत. तर इकडे माझं मंचुरियन तयार झालेलं आहे आणि खूप दिवसानंतर मंचुरियन बनवलं होतं आणि मुलांना खूप जास्त आवडलं. आयशू संजोग बंटी कसलं लागतं? हां छान आहे का? अरे अजून झोपली. त्यानंतर मी ताईंकडे गेले होते. तर माझं ताईंचं निकिताचं असं आमचं ठरलेलं असतो जेवणाचा बेत. तर आम्ही सगळे मिळून असं जेवत असतो. खूप दिवसानंतर असं लय भारी वाटतं आणि खूप वेळा आम्ही आमच्याशी जेवणाची पार्टी असते. वेगवेगळ्या भाज्या असतात, कोण कोण काय काय बनवून आणतं, खूप भारी वाटतं. त्यानंतर संकष्टी होती. तर तुम्ही बघू शकता हे इतकं सुंदर डेकोरेशन, पूर्ण कच्च्या कैरीचं डेकोरेशन केलेलं आहे. आणि हे फक्त संकष्टीला आमच्या फक्त एका गल्लीतल्या एरियामध्ये एवढं आहे. मग तुम्ही बघू शकता की गणपतीच्या वेळेला तर किती काय काय डेकोरेशन करतात, जो की तुम्हाला अजून हा व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. गणपतीच्या वेळेला पण खूप छान डेकोरेशन असतं. हे फक्त संकष्टीलाच एवढं डेकोरेशन हे लोक करतात. इतकं मस्त वाटत होतं ना. तर इकडे आम्ही आता आरतीला आलोय खाली. हे तू फिंगरनी केले ना? काय आर्या प्रवीण गायकवाड. आणि हे टिश्यू पेपरचं लावलंय. आणि हे काय बनवलंय तू? फ्लावर्स बनवले. हे काय? पेन्सिल, इरेजर, शार्पनर टाकायचे. आर्याचं फेवरेट आहे कलर करणे आणि क्राफ्टिंग करणे. हे फिंगर पेंट केले तिने. आणि पर्स बनव, डायरी बनव, हे सगळं कामं सारखी करत असते. तिला फक्त कलर वगैरे द्या, तिचा टाइमपास होऊन जातो. तर इथे कंटिन्युअसली गावाकडून आल्यापासून सेलमला कंटिन्युअसली पाऊस चालू आहे. कुठं काही बाहेर सामान जरी आणायचं जायचं म्हटलं तर जाता येत नाही. 4-5 पुढं तुम्ही जाऊ शकत नाही. कधी पाऊस होईल सांगता येत नाही. आणि माझी छोटीशा गॅलरीत मी जी झाडवरती नेऊन ठेवली होती ती सगळी मी परत वापस खाली आणून ठेवलेली आहेत. आणि मस्त आता काय काय जरा जळल्यागत झाली होती, पाणी वगैरे थोडंसं त्याला कमी पडलेलं. तर मी काय केलं, एक मॅजिक स्टिक भेटते, फूड स्टिक म्हणून कुंड्यांमध्ये ठेवण्यासाठी. ती इथं मी चिनी गुलबूस पण हे गावाकडून आत्ता जस्ट घेऊन आलेली आहे आणि मी ते लावले. आणि ती स्टिक पण त्याच्यात लावली आहे, प्रत्येक कुंडीत लावली आहे, जेणेकरून झाडांना चांगलं पोषण मिळतं, रोपांना. आणि जी जळायला वगैरे लागलेली झाडं आहेत ना ती पूर्ण पहिल्यासारखी होतात. आणि याचा जर मला फायदा झाला ना तर मी तुम्हाला नक्की शेअर करेन. खूप छान आहे, म्हणजे तुम्हाला दुसरं खत घालण्याची गरज नाही. तुम्ही ती स्टिक फक्त एका एका कुंडीत घालू शकता. तर एकदम हिरवं हिरवंगार असं दिसायला लागले, छान अशी. आता पाऊस पण आहे त्यामुळे मस्त वाटतं. संध्याकाळचा जर चहा प्यायचं म्हटलं की इथं बसून खूप मस्त वाटतं. आणि हे गोकर्णाचं पण खूप छान आहे. आणि हे माझं मोजा आहे 8, मी इथं आणून लावलं आहे डेकोरेशन करण्यासाठी. मस्त असं वाटत होतं हे. तर खूप छान वाटतं असं काहीतरी झाडं वगैरे असली का. गॅलरी छोटीशीच आहे पण छान वाटतं. तर इकडे आयाशची एक्झरसाईज चालू आहे, त्याला तुम्हाला दाखवत होता मी आज काय काय शिकलोय ते एक्झरसाईज करून सगळं. म्हणजे आर्या काय करायला लागली की लगेचच त्यानं चालू केलं, माझं पहिलं बघून की माझी एक्झरसाईज सगळं दाखवतो. आणि त्याला 6 पॅक्स विषयी काय एवढं आकर्षण आहे ना. तो एवढा लहान आहे, त्याला काय कळत असेल 6 पॅक्स. मी त्याला जेवायला सारखं जेव म्हटलं की म्हणतो इतकं जेवायला घालती, माझी टमी बाहेर येऊ दे काय. हां एवढं जेवायचं असतं का, टमी माझी बाहेर येईल, मला टमी आत घालवायची आहे. एवढं तर एवढं समजतं त्याला. आणि तो इथे दाखवतोय त्याची सगळी एक्झरसाईज करून. काय झालं रायश? ओ आत गेले टमी वे. आता आयुष्याचे 6 पॅक्स. मारून दाखवू. हां मारून दाखवू. हां ओ माय गॉड, स्ट्रॉंग बॉय मम्मा. आयशनी त्याची पूर्ण एक्झरसाईज वगैरे सगळी करून दाखवली. त्यानंतर आर्याची टर्न होती. तर हा माझा व्हिडिओ कसा वाटला सांगा, आमची महाराष्ट्र टू सेलम जर्नी कशी वाटली सांगा. आणि व्हिडिओवर म्हणजे माझ्या चॅनलवरती तुम्ही फर्स्ट टाइम आला असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. व्हेरी गुड.